सो गुड मॉर्निंग. वाव, इथे किती छान व्ह्यू आहे. सो आज आम्ही जाणार आहोत आमच्या वर्कशॉपसाठी. डे 1 आहे, बट नाशिकचा डे 2 आहे. सो टू बिगिन विथ द डे, आम्ही हे बघा, हे किती सुंदर. द कॅम्पस इज रिअली ब्युटिफुल. सो आम्ही आता तिकडे वॉकला जाणार आहोत. सो आम्ही आलो आहोत MEHS कॅम्पसमध्ये आणि आम्हाला त्या लोकांनी सांगितलं की इथे मोरसुद्धा दिसतात. तर आम्ही आता मोर बघायला चाललो आहे. अनबिलिव्हेबल, म्हणजे किती छान ऋतिका हसते, कारण तिने मला कधी व्लॉग करताना बघितलं नाही आहे. पण एनिवेज, तुला माहिती आहे मी नाशिकमध्ये जास्त सुंदर दिसते. माय गॉड, तुला वाटत नाही? अरे पाऊस, छत्री आणायला पाहिजे होती. 2 थेंब पडलेत. छत्री आणायला पाहिजे. तिथं बघूया आम्हाला मोर दिसतो का. पण कॅम्पस खूप सुंदर आहे, काय पण बघा. आणि टेम्परेचर, वातावरण पण खूप छान आहे, थंड वातावरण आहे. आपल्याला कुठला बिल्डिंग आणि नो ह्युमिडिटी. ह्युमिडिटी नसल्यामुळे माझी केस थोडीशी सेट येतात आणि मला घाम पण नाही आला. वाव, नाशिक पीपल, अमेझिंग स्पॉट. भाई आम्हाला लांडूर म्हणजे लांडोर इज फिमेल. फिमेल. चला चला, पिहेन दिसलेली आहे आम्हाला. तुम्हाला दिसते काय पिहेन? नाही दिसत. रस्त्यावर आहे ती दाखव. कुठे रस? अरे हा, ते बघ ते बघ. अरे गेली ती बघ. आई शपथ, आईला. पण हे पसरवत का नाही त्यांची पंख? अगं कारण ती पिहेन आहे, पिकॉक नाही. अच्छा, असं पण असतं. माहिती आहे मला असं असतं. मी तुझं नॉलेज टेस्ट करत होती, माहिती आहे मला. आय नो इट इज लाईक दिस. दिल गार्डन गार्डन हो गया. मला तर आम्ही ट्रेकला आल्यासारखं वाटतंय. खूप छान हवा सुटली इथे. आणि हे बघा पाठी सीन बघा. म्हणजे कॅमेरा इज नॉट जस्टिफाईंग इट. व्हेरी ओ माय गॉड, आम्हाला आता काय व्ह्यू भेटलाय बघा. आय कॅन नॉट बिलीव्ह. इथे फणसाचं झाड आहे, बदामाचं आहे. आणि मी तुम्हाला एक सरप्राईज व्ह्यू दाखवते. व्हॉट इज इट? 1 2 3. दिस इज अ लेक. पॉन्ड आहे ना हे? लेक. दिस इज अ लेक. ओहो, तो बघा छोटूसा धबधबा पण आहे. तिथे बोट पण आहे ऋतिका. ती बोट. कुठे मोर? मोराचा फक्त आवाज येतो, सकाळपासून मोर दिसत नाहीये. लोक हे ठेवतात ना, लायन, टायगर वगैरे लोकांना ठेवतात ना जिथे. मला हा खोल गड्ढा तसाच वाटतो. मोस्टली वाईल्ड ॲनिमल तिकडे असंच ठेवतात, ते जास्त वरती येऊ नये म्हणून. हे बघा, हा खड्डा दिसतोय काय? हवा. ही बघ चालली आहे ऋतिका पुस्तक घेऊन हातात. इथे मला असं वाटतं मोर असेल. हा जो व्ह्यू होता तो आमच्या स्टिम्युलेशन लॅबच्या एक्झॅक्टली पुढे जी बॅल्कनी होती तो व्ह्यू होता. लाईक लांबपर्यंत क्लीन एअर, AQI ऑफ 15, लाईक ब्युटिफुल. आणि ते जे लॅब आणि वर्कशॉप होतं, इट वॉज लाईक अ रिअल हॉस्पिटल अँड ICU सेटअप. म्हणजे खूप शिकायला भेटलं तिथून सुद्धा. तर आम्ही आता बागेत चाललो आहे, काजूची बाग. येस गाईज, काजूची बाग आहे. काजूची बाग ज्याच्यामध्ये काजूचे 5 झाड आहेत. मी तुम्हाला बॅक व्ह्यू दाखवते. फ्रंट बॅक कॅमेराने. एना कार्डम ऑक्सिडेंटले काजूच्या झाडाचं नवीन नाव आहे. तुम्ही पण बाग खोलणार आहेत काय काजूची? तुमची आहे बाग? आम्हाला दे काजू, दे. तर आम्हाला तिकडच्याच वर्कशॉपवाल्या सरांनी आम्हाला पूर्ण युनिव्हर्सिटीचा टूर करवला, लाईक लेजिट फुल युनिव्हर्सिटीचा टूर. अँड अगेन लाईक तिकडची ग्रीनरी, तिकडचा व्ह्यू, म्हणजे असं तिकडे राहून जावं असं वाटत होतं. म्हणजे इतकी शांतता, असं गावी आल्यावर जसं सुख वाटतं ना, अगदी तसंच सुख. म्हणजे एक वॉक घेतला ना बाहेर की भाई मूड पूर्ण फ्रेश होऊन जाईल, असा
ॲटमॉस्फिअर होता तिकडे, लाईक रिअली अमेझिंग. पूर्ण डोंगरामध्ये छान, म्हणजे अभ्यासासाठी तर ही जागा खूपच सुंदर होती आणि या बाबतीत काय प्रश्नच नाही. म्हणजे आय रिअली लव्हड इट. मोर आहे आणि त्या मोरचा नवरा आहे. मैं प्रेम की दीवानी वो कोणी बघितलंय? बघितलंय, बोल सांग. ऋतिक रोशन. हिच्या आतला ऋतिक रोशन जागतोय. माय फेवरेट, ही इज माय फेवरेट. अरे हा, जेनिफर दी इज अ फॅन ऑफ ऋतिक रोशन. सो ऋतिक रोशन, इफ यू आर सीइंग दिस व्लॉग, and we are going towards a very beautiful scenery. तो दिल थाम के बैठी MUHS नाशिक. ती टूर ओव्हरऑल संपल्यानंतर आम्ही आमचं एक्सप्लोअर करत होतो जागा. सो तर आम्ही आम्हाला इथे समजलं की ते सायकल आहेत. सो आम्ही सायकल राईड शोधत होतो आणि त्याच्यामध्ये सीन असं झाला, आम्हाला 2 सायकल छान भेटल्या, पण एकामध्ये हवा नव्हती आणि एक सायकल पुढे ढकलून जात होती, म्हणजे गंजलेली ती. तर आम्ही आता फ्रेंड गाईज. तर आम्ही आता सायकल शोधायला जातो. ते लोक बोलले मेन गेटवर आहे सायकल 7-8. आय होप, मेन गेट थोडा लांब आहे, पण आय होप की तिकडे एवढं चालणं वरती निघेल. सो लेट्स गो अँड सी की कसं होतं आहे. आम्ही ट्रेक करतो. या ॲक्च्युली हे डोंगर आहेत वरती. बघ काढते, फोटो काढते मी. ढमलेलो फोटो. तर अरे सरळ पकड़, हे हात दुखला. चालेल. थोड़ा इसी हाथ दुखने पे ही तुमको. हाँ, जब आएगा तब बताना, मैं ऊपर करूँगी. कर ऊपर, बोलना है मुझे. और ओके बोल. तर बघूया आता वी आर हेडिंग टुवर्ड्स मेन. सी हा इन्क्लाइंड आहे रोड, हा पूर्ण हे सगळं असं डोंगरावर बांधलं आहे, असं असं असं. तर आम्ही दमतोय चालताना. एक्सरसाइज म्हणून एक्सरसाइज करा, जिमला जावा ह्याचसाठी. बंद कर. गाईज, पुढे जाऊन काही फायदा नाही झाला, आम्हाला सायकल तर काही भेटली नाही. तर आम्ही तेच तोंड घेऊन आमचे परत आलो. स्टार्ट. आता ही माकडं बघा काय करणार आहेत. Woo! कशी रे बाई. तुम्हाला जर वाटत असेल की या दोघांना हा आनंद कसला झालाय, तर आता नेक्स्ट क्लिप पहा. भाई, ॲट दी एंड ऑफ द डे का होईना, पण आम्हाला फायनली आमच्या इतक्या जवळ एक मोर दिसला. त्या मोराने पसारा तर नाही फुलला, पण मोर दिसला आणि खूप सुंदर होता बाई हा मोर. तर हा होता माझा ओव्हरऑल दिवस. आणि ॲट दी एंड आम्ही रूममध्ये येऊन आमची वेगळ्याच प्रकारची वेगळी कोरिओग्राफी केली, स्वतःचीच काहीतरी. आणि आम्ही नाचत बसलेलो आणि खूप धमाल केली. तर हा असा ओव्हरऑल डे होता आमचा. आणि ॲट दी एंड आम्ही मस्तपैकी मजा करून, ओव्हरऑल टूर करून, अभ्यास करून आम्ही फायनली थोडंसं नाचून आम्ही गपचूप जाऊन झोपलो. सो लेट्स सी की आपला डे 3 कसा जातो आहे नाशिकमध्ये. होप सो इट गोज वेल अँड मोर बेटर दॅन दिस. सो बाय बाय.